नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण झणझणीत चमचमीत सुक्क चिकन बनवूया। तर दिवाळी तर संपली, तुळशी लग्न पण संपले, काहीतरी झणझणीत खायचं आपल्याला। असं चिकन बनवून तुम्ही रोटी संग भाकरी सोबत खाऊ शकताय, भाताबरोबर। आपण अर्धा किलो चिकन घेतले, मोठं मोठं पीस करून घेतलेले आहेत बघा। आता कांदा घेतला मी, बारीक उभा काप करून घेतलाय। खोबरं घेतले, लसूण अद्रक घेतलं, खडा मसाला घेतला, तर चक्रीफूल घेतले, 2 हिरव्या वेलच्या घेतल्या, धने घेतले, जिरं घेतले, मोठी वेलची घेतले, लवंगा 4 घेतल्या, त्या मिरं 4 घेतल्या। तर आपण घरातल्याच मसाल्यात आज आपण हे चिकन बनवतोय। आता चिकनला आपण 2 चमचे हळद आणि चवीपुरतं मीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला। मीठ लावून एक 10 मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे, मीठ हळद लावून। असं चिकन केलं तर खूप टेस्टी होते बघा, घरातल्या मसाल्यात। आता गॅसवर मी कढई ठेवली आहे, कढईमध्ये आपण गरम मसाला भाजून घेऊया। ही दगडी फूल पण घेतलेला आहे बघा। मसाला आपल्याला कच्चाच वाटायचं, पण भाजून म्हणजे असं गरम करून घ्यायचे। तर आज कच्च्या वाटणातलंच आपण मटण बनवते बघा, सगळंच कच्चं वाटवून घेणार आहे। आपल्याला ही खडा मसाला नुसतं गरम करून घ्यायचे। तर गरम करताना सुगंध आलाय बघा किती मस्त। तुम्ही दालचिनी पण घालू शकता, दालचिनी घालायचे राहिले आहेत। असं घरातल्या खड्या मसाल्यात आपण मटण बनवलं खूप छान लागते बघा। तर गरम झाले, आपण काढून घेऊया, थंड करायला ठेवणार आहे। एक 2 चमचे मी तीळ घेतले, तिळामुळे आपल्या मटणाला टेक्स्चर छान येते बघा, आणि चव पण भारी येते। आता थंडीचे दिवस आहेत, तीळ खाल्ल्याला चांगलंच आहे आपल्याला। आता खडा मसाला आपण बारीक करून घेऊया छोट्या भांड्यामध्ये। छोट्या भांड्यात बारीक करून घ्यायचं, लवकर बारीक होते बघा। तर कच्च्या वाटणातलंच आपण करायचं। तर कच्चंच खोबरं घेतलेलं आहे, 2 कांदा घेतल्यात मी उभं काप करून, 4-5 काजू घेतले, तर अद्रक लसूण घेतलंय, तर 2 कांदा घेतलेत, कांदा घालून घेऊया आपण। तीळ टाकूया। आता ही बिडगी मिरची आहे बघा, कलरसाठी मी घेतलेले, भिजत ठेवली ती पाण्यामध्ये। आता ही वाटून घ्यायचं बारीक असं बघा। अशा पद्धतीने मसाला मी तयार केलाय कच्चा। आता कढईमध्ये तेल घालू, 1-2 पळी तेल घालायचं। आता मसाला घालूया आपण, तेल गरम झाले आपलं, सर्व मसाला आपण घालून घेऊया तेलामध्ये। तेलामध्ये परतून घ्यायचा मसाला, तेल सुटेपर्यंत। मसाला छान परतला ना, मटणाला चव छान येते मग आपल्या। आपण आता गरम मसाला बनवून घेतला, ते घालूया 2 चमचे। घरच्या मसाल्यातलं मटण छान होते बघा चिकन। अजिबात आपण बिर्याणी मसाला वापरणार नाही, चिकन मसाला नाही वापरणार, या मसाल्यातच बनवणार आहे, ते पण कच्च्या मसाल्यात, अजिबात तळून घेतलेला नाही, काय नाही। एक चमचा लाल बेडगी पावडर घाले कलरसाठी, ही जास्त तिखट नसते। आपण कांदा लसूण मसाला 2 चमचे वापरलाय। आता चिकन घालूया आपण, अर्धा किलो मी चिकन घेतलेलं आहे बघा, आणि मोठं मोठं पीस ठेवले। आता सुक्या मटणाला मोठं पीस असलेलं छान लागतं, बारीक पीस असलं जास्तच गाळ होतं, ते मोठं पीस छान लागते। तर मटण घातल्यावर सगळीकडे मिक्स करून घेऊया, मसाला आपल्या सगळ्या मटणाला लागला पाहिजे चिकनला। वरती एक झाकण ठेवूया आपण, त्याच्यामध्ये मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं पाणी ओतलंय मी, ते पाणी घालूया।
आणि साईडला मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. एकदा हलवून घेऊया आपण तळापासून. आता ती पाणी गरम झाले, घालूया आपण वर ठेवलेल्या ताटामध्ये. लागलं तर थोडंसं पाणी आपण दुसरं ओतणार आहे. गरम पाणीच ओतायचं, थंड पाणी नाही वापरायचं. ही मटण म्हणजे चिकन करायला अगदी सोप्या पद्धतीने होते बा, झटपट. मसाला भाजा, आधी थंड करा, थंड झाल्यानंतर अजून परत वाटून घ्या असं नाही. कच्चाचा मसाला आपण वाटून नंतर आपण तेलात परतून घेतलेला आहे. मधून अजून चेक करत राहायचं. आता हे पातळ वाटते, शिजल्यानंतर सुक्क होते बघा, दाटसर होते. अजून शिजलं नाही, कच्चा आहे. अजून एक आपण 2 मिनिटं ठेवे. वरून कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करून घेऊया. आता वरून काय मी मीठ टाकलं नाही, पण चिकनलाच मीठ पहिलंच जास्त लावून घेतलेलं आहे. लागलंच तर चव घेऊन बघायची, टाकायचं आपल्याला. आता आपलं चिकन शिजलेलं आहे बघा, सुटते आपलं. तसं भाकरीसोबत, तुम्ही चपातीसोबत, रोटीसोबत खाऊ शकताय, नानसोबत. खूप टेस्टी होते बघा लाल चिकन. बाय बाय, धन्यवाद.